गुड मॉर्निंग फ्रेंड्स. न्यूमरिकल क्वाड्रेचर या चॅप्टरचं हा लास्ट लेक्चर आहे. न्यूमरिकल अनालिसिसच्या लेक्चर नंबर 67 मध्ये आपण एक्झाम्पल 4 घेणार आहे. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ log 2 टू द बेस e बाय फाइंडिंग इंटेग्रल 0 टू 1 2x upon 1 plus x square into dx using Simpson's rule. मित्र हो, युजिंग सिम्पसन्स रूल म्हटलं तर जरुरी नाही आहे की आपल्याला 1/3 रूल यूज करायचा आहे का 3/8 रूल यूज करायचा आहे. दोन्हीपैकी कुठलाही आपण यूज करू शकतो. बाय डिवाइडिंग द इंटरवल 4 इक्वल पार्ट्स. म्हणजे आपल्याला 5 व्हॅल्यू दिलेल्या असेल. 4 इक्वल पार्ट्स म्हणजे दिलेल्या रेंज मध्ये 0 टू 1 मध्ये टोटल इक्वल इंटरवल आपल्याला 4 करायचे आहे. त्यामुळे नंबर ऑफ व्हॅल्यूज 5 आपल्याला मिळतील. तर बघा, वी हॅव h इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इंटरवल्स. So 1 minus 0 divided by 4 which is equal to 1 by 4 because n is equal to 4 number of intervals. And integral 0 to 1 integral 0 to 1 2x divided by 1 plus x square dx which is equal to हे इंटेग्रल f dash of x divided by f of x च्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे into dx which is equal to log f of x. तर इथं येईल मित्र हो log 1 plus x square लिमिट्स फ्रॉम 0 to 1. जर अप्पर लिमिट ठेवली तर log 1 plus 1 म्हणजे log 2 to the base e. लोअर लिमिट ठेवलं तर मायनस log 1 and log 1 is 0. तर काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला log 2 to the base e. याला इक्वेशन नंबर 1 मला आणि आपल्याला log 2 to the base e याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. x is equal to लोअर लिमिट 0 मध्ये प्लस 1/4 केलं तर 1/4 1/4 प्लस 1/4 जर केलं तर 1/2. त्याच्यानंतर प्लस 1/4 केलं तर 3/4 आणि 3/4 मध्ये प्लस 1/4 केलं तर 1. y is equal to 2x upon 1 plus x square. x ची किंमत जर 0 ठेवली तर 0 डिवाइडेड एनीथिंग इज 0. x ची किंमत जर 1/4 ठेवलं तर कॅल्क्युलेशन करा 8/17 मिळेल. x ची किंमत 1/2 ठेवली तर कॅल्क्युलेशन करा व्हॅल्यू तुम्हाला 4/5 मिळेल. आणि x ची किंमत 3/4 ठेवल्यानंतर y ची व्हॅल्यू 24/25 मिळेल आणि y ची किंमत 1 ठेवल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू 1 मिळेल. सो दीज आर द व्हॅल्यूज ऑफ आर्ग्युमेंट्स एज वेल एज व्हॅल्यूज ऑफ हियर ऑर्डिनेट्स. Using Simpson's 1/3 rule, we get integral x0 to x0 plus nh y dx which is equal to x0 ची किंमत 0 इंटेग्रल 0 to 0 plus 4 into 1/4 because h ची व्हॅल्यू 1/4 n ची व्हॅल्यू 4 2x divided by 1 plus x square into dx which is equal to 0 to 1. This 4 will be cancelled. 1 is remaining. 0 to 1 2x dx upon 1 plus x square ज्या इंटेग्रलची आपल्याला व्हॅल्यू काढायची होती. सो विच इज इक्वल टू h/3 सिम्पसन्स 1/3 रूल इन ब्रॅकेट फर्स्ट ऑर्डिनेट प्लस लास्ट ऑर्डिनेट प्लस 4 टाइम्स ऑड ऑर्डिनेट प्लस 2 टाइम्स इवन ऑर्डिनेट. मित्र हो, पण आपल्याजवळ y0 पासून y4 पर्यंतच ऑर्डिनेट असल्यामुळे आपल्याला लिहावं लागेल याची किंमत 1/4 डिवाइडेड बाय 3 इन ब्रॅकेट फर्स्ट ऑर्डिनेट आपला y0 लास्ट ऑर्डिनेट आपला प्लस y4 प्लस 4 टाइम्स ऑड ऑर्डिनेट मध्ये y1 प्लस y3 येईल आणि प्लस 2 टाइम्स इवन ऑर्डिनेट मध्ये y2 येईल. सो विच इज इक्वल टू 1/12 हा 4 into 3 इन ब्रॅकेट y0 ची व्हॅल्यू 0 प्लस y4 ची व्हॅल्यू 1 प्लस 4 टाइम्स y1 ची व्हॅल्यू 8/17 प्लस y3 ची व्हॅल्यू 24/25 प्लस 2 टाइम्स y2 ची व्हॅल्यू 4/5. आता याला आपण सोडू. which is equal to 1/12 इन ब्रॅकेट हा झाला 1 प्लस 4 इन ब्रॅकेट 8/17. 8 ला जर 17 ने भाग दिलं तर 0.4705 भाग जाईल प्लस 24 ला जर 25 ने भाग दिलं
तर 0.96 मिळेल, प्लस 2 इन ब्रॅकेट 4 ला जर 5 ने भाग दिलं तर 0.8 मिळेल. सो विच इज इक्वल टू 1/12 इन ब्रॅकेट 1 प्लस 4 इंटू या दोन्ही व्हॅल्यूची ॲडिशन करा, त्याची ॲडिशन येईल 1.4205 प्लस या 2 न 0.8 ला मल्टिप्लाय केलं तर 1.16 आपल्याला मिळेल. सो विच इज इक्वल टू 1/12 हा 1 आणि हा 1.6 म्हणजे 2.6 आला प्लस 4 इंटू 1.4205 इज 5.6820. सो विच इज इक्वल टू, आता या दोघांची ॲडिशन करा, 2.6 प्लस 5.6820 ची ॲडिशन 8.2820 डिवायडेड बाय 12 आणि 8.2820 ला जर 12 ने भाग दिलं तर तुमची व्हॅल्यू येईल 0.6901 अप्रॉक्सिमेट. मित्रहो, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 comma we get log 2 to the base e which is equal to 0.6901 approximate. अशा पद्धतीनं log 2 to the base e याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली मित्रहो 0.6901. नेक्स्ट एक्झाम्पल 5. given that e to the power 0 which is equal to 1, e to the power 1 which is equal to 2.72, e to the power 2 which is equal to 7.39, e to the power 3 which is equal to 20.09 and e to the power 4 which is equal to 54.60. These are the given data. Verify Simpson's rule by finding an approximate value of integral 0 to 4 e to the power x dx and compare it with exact value. आपण सिम्पसन्स रूलच्या मदतीने फाइंड केलेल्या व्हॅल्यू आणि एक्झॅक्ट मिळवलेल्या व्हॅल्यू मध्ये नेमका काय फरक येतो आहे ते आपल्याला बघायचं आहे. हा एक्झाम्पल आपण या चॅप्टर साठी शेवटचा घेणार आहोत. सोल्युशन. वी हॅव इंटेग्रल 0 to 4 e to the power x dx where y is equal to e to the power x. h is equal to upper limit minus lower limit divided by number of intervals. तर नंबर ऑफ इंटरवल्स किती आहे? टोटल व्हॅल्यू जर 5 दिलेले असेल तर नंबर ऑफ इंटरवल 4 होईल. सो विच इज इक्वल टू h is equal to 4 minus 0 divided by 4 which is equal to 1. Now divide the range 0 to 4, that is given limits from 0 to 4 into 4 equal parts. X, y is equal to e to the power x. Lower limit 0, त्याच्यामध्ये 1 मिळवलं 1, 1 मध्ये 1 मिळवलं 2, 2 मध्ये 1 मिळवलं 3, 3 मध्ये 1 मिळवलं 4. These are the values of x. Whereas values of ordinates y is equal to e to the power x. इथे येईल e to the power 0 म्हणजे 1 जे की दिलेलं आहे इथे. e to the power 1 is equal to 2.72, e to the power 2 7.39, e to the power 3 20.09, e to the power 4 54.60. These are the given data. Now using Simpson's 1/3 rule, comma we get integral x0 to x0 plus nh y dx. But x0 means 0, integral 0 to 0 plus n means 4 into h means 1. So e to the power x dx which is equal to integral 0 to 4 e to the power x dx. Simpson's 1/3 rule काय आहे? Which is equal to h by 3 in bracket first ordinate plus last ordinate plus 4 times odd ordinate plus 2 times even ordinate. तर मित्रहो, आपल्याजवळ y0 पासून y4 पर्यंत आहेत ऑर्डिनेट. सो विच इज इक्वल टू h ची किंमत 1 ठेवली. 1/3 इन ब्रॅकेट फर्स्ट ऑर्डिनेट y0 प्लस लास्ट ऑर्डिनेट y4 प्लस 4 टाइम्स ऑड ऑर्डिनेट म्हणजे कोणकोणते y1 प्लस y3, y5 तो आपल्याजवळ नाहीच आहे, प्लस 2 टाइम्स इवन ऑर्डिनेट y2, y4 इकडे आलेला आहे. सो विच इज इक्वल टू 1/3 इन ब्रॅकेट y0 ची व्हॅल्यू 1 प्लस y4 ची व्हॅल्यू 54.60 प्लस 4 इन ब्रॅकेट y1 ची व्हॅल्यू 2.72
y3 ची व्हॅल्यू 20.09, 2.72 प्लस 20.09 प्लस 2 टाइम्स y2 ची व्हॅल्यू 7.39 which is equal to 1/3 in bracket. पहिल्या दोन व्हॅल्यूची ऍडिशन केली 55.60 प्लस 4 टाइम्स इन ब्रॅकेट या दोन्ही व्हॅल्यूची 20.09 प्लस 2.72 gives 22.81 प्लस 2 ला जर 7.39 न मल्टिप्लाय केलं तर 14.78 आपल्याला मिळेल. सो विच इज इक्वल टू 1/3 इन ब्रॅकेट 55.60 प्लस 14.78 gives 70.38 प्लस 4 ने जर 22.81 ला मल्टिप्लाय केलं तर 91.24 आपल्याला मिळेल. आता या दोन्हीची ऍडिशन करू विच इज इक्वल टू 70.38 प्लस 91.24 ची ऍडिशन 161.62 डिवायडेड बाय 3. आता 1.61.62 ला जर 3 न भाग दिलं तर तुमचा भागाकार येतो 53.837. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली ऍक्च्युअली युजिंग द सिम्पसन्स 1/3 रूल. आता परंतु आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायची आहे ऍक्च्युअली. तर बट ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ इंटेग्रल 0 टू 4 e टू द पॉवर x dx, e टू द पॉवर x चं इंटिग्रेशन e टू द पॉवर x लिमिट्स फ्रॉम 0 टू 4 which is equal to e to the power 4 upper limit minus e to the power 0 lower limit. e to the power 4 ची व्हॅल्यू आहे 54.60 minus e to the power 0 ची व्हॅल्यू आहे 1, so which is equal to 53.60. आता ऍक्च्युअली व्हॅल्यू आलेली आहे 53.60 आणि सिम्पसन्स 1/3 रूल न कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आलेली आहे 53.873. ही जर व्हॅल्यू याच्यातून सबट्रॅक्ट केली तर आपल्याला असं लक्षात येईल की हेन्स एरर इन कॅल्क्युलेशन बाय सिम्पसन्स रूल च्या व्हॅल्यू मध्ये विच इज इक्वल टू 0.273 इन एक्सेस. मित्र हो, हा जो चॅप्टर आहे इथं आपण संपवत आहे. याचे अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला करायचे असेल तर तुम्ही करू शकता पुस्तकामधून. आणि काही जरी तुम्हाला आलं नाही कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन तर यू आर वेलकम टू आस्क इन एनी टाइम. तुम्ही विचारू शकता मला व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.